नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर? राज्यव्यापी आंदोलनाची जोरदार धडक. मिरज प्रांत कार्यालयात वंचित बहुजन आघाडीकडून तीव्र आंदोलन. देशभरात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडरच्या भीषण टंचाई विरोधात आणि महिला गृहिणींसह सर्वसामान्य जनतेवर आलेल्या संकटाचा निषेध करण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन, वंचित युवा आघाडी तसेच सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या संयुक्त विद्यमाने नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर राज्यव्यापी आंदोलन मिरज प्रांत कार्यालयावर भव्य प्रमाणात पार पडले. गेल्या काही महिन्यांपासून देशात गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई असल्याने लाखो कुटुंबाचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत झाले आहे. महिलांना पहाटेपासून तासनतास रांगेत उभं राहून गॅस मिळत नाही, तर दुसरीकडे सिलेंडरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुजरा मोदी सरकारच्या देशविक्रीच्या आर्थिक धोरणामुळे देशभरात गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे, असा आरोप आंदोलकांनी यावेळेस केला आहे. किसान चौकातून प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा. मिरज येथील किसान चौकातून जोरदार घोषणा, फटकारे, आंदोलकांच्या उत्स्फूर्त सहभागातून धडक मोर्चा निघाला आहे. नरेंद्र कब मिलेगा सिलेंडर, महिलांना न्याय द्या, काळाबाजार बंद करा, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. महिलांनी प्रांत कार्यालयाच्या आवारात पारंपरिक चुली पेटवून कांदा भाकरी बनवून विभागीय अधिकाऱ्यांना देत सरकारच्या अपयशाचे प्रतिकात्मक चित्रण केले. गॅस नाही म्हणून चुलीवर यावे लागते हा आमचा शौक नाही, सरकारच्या धोरणांचा निषेध आहे, असं महिलांनी ठणकावले. या राज्यव्यापी आंदोलनाद्वारे केंद्र सरकारचा निषेध करत तात्काळ गॅस टंचाई दूर करावी, काळाबाजार थांबवावा आणि सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, अशी ठाम मागणी करण्यात आलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.